पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील नाले सफाई असेल, त्याचबरोबर कोयना आणि कृष्णा नदीचं पाणी शहरात येणाऱ्या ठिकाणी कराडचे नगराध्यक्ष राजनसिंह यादव, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष प्रताप साळुंखे यांनी पाहणी केली. आपल्यासोबत आहेत नगराध्यक्ष राजनसिंह यादव. काय सांगाल, आज तुम्ही पाहणी केली आणि पुराच्या पार्श्वभूमीवर काय नियोजन आहे? आता जो पावसाळा चालू होणार आहे त्याच्या अगोदर कराड शहरातील सर्व मान्सून पूर्वची तयारी चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. संपूर्ण शहरातील गटर्स असतील, नाले असतील, त्याबरोबर ओढे असतील, यांची स्वच्छता या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता त्या शाहू चौकामध्ये जो नागझरी नाला आपण ज्याला म्हणतो, त्या नागझरी नाल्याची स्वच्छता व तिथून जाणारे बंदिस्त गटर याची आज या ठिकाणी पाहणी केली. छत्रपती शाहू महाराज जयंती होती आज. या शहराच्या मान्सूनपूर्वची म्हणजे पावसाळा चालूच झाला होता, त्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन लागण्यात आलं. परवाच 4 दिवसापूर्वी जेटिंग मशीनसुद्धा कराड नगरपालिकेला प्रशासनाकडून प्राप्त झालेलं आहे, जेणेकरून कराड शहरातील ड्रेनेज व्यवस्था त्यामुळं अतिशय सुरळीतपणे पार पडणार आहे. या निमित्तानं नागरिकांना मी एक सूचना करतो की कोणीही कसल्या प्रकारची संभ्रम न करता किंवा घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जे कृष्णा नदीला जे पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे, शेवाळ असेल किंवा इतर काय असेल, मग त्याचा कराड नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्यावरती कोणताही परिणाम नाही. कारण का आपलं जे रॉ वॉटर आपण जे उचलतो ते कोयना नदीवरून उचलत असतो. त्यामुळं कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा आपल्या नगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा कोणताही अर्थार्थ संबंध नाही. त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही असं या औचित्याने मी सांगतो. कराड शहरात अंडरग्राऊंड गटर आहेत आणि ते पाणी ज्यावेळेला नदीला पूर येतो तर गटरचं पाणी जात नाही आणि तो सगळा शहरात पाणी गटराचं साठतं. त्यावर काय नियोजन आहे? नाही, तशा पद्धतीचं आत्ता बॅक येण्यासारखं केलेलं नाही इतकी स्वच्छता. कारण अध्यक्षांनी आत्ता एक मागच्या आठवड्यापूर्वी कराड नगरपालिकेत आढावा बैठक घेतलेली आहे. त्या आढाव्यानुसार आत्तापर्यंत काही असे प्रॉब्लेम येत होते, ते प्रॉब्लेम येणार नाहीत अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. पावसाळ्यापूर्वी पुराचं पाणी असेल किंवा नाले सफाई असेल याची पूर्णपणे नगरपालिकेकडून तयारी केलेली आहे. नाले सफाई झालेली आहे, त्यामुळं पावसाळ्यात कोणतीही अडचण शहरवासींना येणार नसल्याचं ग्वाही या ठिकाणी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी दिले. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.